हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आज आहे होळी आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आमच्याकडे होळीला शिमगा पण म्हणतात, म्हणजे आज शिमगा असतो आणि उद्या धुलीवंदन असतं, म्हणजे उद्या धुरवडी. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर मग आज सकाळ सकाळच व्हिडिओला सुरुवात केली होती. तर इथं मस्त बाकीचं सगळं आवरून झालं आहे माझं आणि छान अशी देवपूजा पण करून घेतली. सणासुदीला थोडीशी अशी निवांत देवपूजा केली ना, मग अगदी मनाला छान वाटतं आणि घरात पण अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्याच्यामुळे आज मस्त देव क्लीन वगैरे करून मस्त देवपूजा करून घेतली आणि बाकीचं आवरलं आहे माझं सगळं. त्याच्यानंतर मग दुपारी थोड्या वेळ आराम केला आणि तर आत्ता 4 वाजलेत आणि आता लागले मी स्वयंपाकाला. तर पुरणाचा स्वयंपाक करायचा म्हटल्यावर थोडंसं लवकरच करावा लागतो आणि नंतर बी कशी आपली घाई वगैरे होत नाही त्याच्यामुळे. तर चला मग इथं मी तुम्हाला दाखवते. तर स्वयंपाकाला लागले मी इथं. तर इथं मी डाळ टाकली शिजायला आणि कुकरमध्येच लावली डाळ. तर डाळ थोडीशी शिजत आली होती, त्याच्यामुळे मी कुकर पण बंद करून टाकले आणि गॅस पण बंद केला आहे. आणि बघा थोडेसे किती शितोडे उडले तर पाण्याचे, तर असं होतं. तर आज मुलांना पण शाळा होती, काही सुट्टी नव्हती. म्हणजे सकाळ 10 ते 4 अशी शाळा होती मुलांना पण, त्याच्यामुळे मुलं पण घरी नव्हते. तर आत्ताच आला आहे शिव पण आणि शाश्वती अजून शाळेत जे तिची शाळा 5 वाजता सुटणार आहे. तर इथं माझं पुरण वगैरे दळून सगळं झालं आहे. स्वयंपाक पटपट आवरून घेतला मी, कारण नंतर उशीर होतो मग त्याच्यामुळे. तर पुरण वगैरे दळून घेतलं, शिवनी दळलं काही आणि मी काही करून घेतलं. तर त्याच्यानंतर मग लगेच पापड कुरडई तळायला घेतली. भात लावायचा आहे, तर नंतर भात पण लावायचा आहे. तर बाकीचं झाले आणि इथं फक्त भजे राहिले होते तळायचे. बाकीचं झाले, भात लावायचा, आमटी टाकायची आणि पोळ्या बनवायच्या. म्हणजे बेसिक जी तयारी असते ती सगळी झालेली आहे. चला मग आता पटपट मी हे करून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्यासोबत. तर आमटी पण बनवून झाली आणि भात पण लावला होता एकीकडे आणि गुळवणी पण ठेवलं आहे करायला. तर आता पोळ्या बनवून घेते पटपट, बाकीचं आवरायचं आहे मग अजून. तर इथं पोळ्या बनवून घेते आता आणि नंतर मग आपले जे पूजा असते होळीची ती पण करायची. तर पुरणाचा स्वयंपाक असल्यावर कसं पटपटच करावं लागतो. वेळ म्हणजे थोडीशी घाई होती बाकीच्या कामांची, त्याच्यामुळे मग आधी पटकन आवरून ठेवलं ना आधी, मग बाकीचं सगळं आपल्याला व्यवस्थित करता येतं. त्याच्यामुळे इथं मी पटपट लागले होते मग स्वयंपाकाला.
चला मग इथं माझ्या पोळ्या पण होत आल्यात, आता 4-5च बनवायच्या होत्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला इथं माझ्या पोळ्या झाल्या, आता बाकीचं घेते आवरून. देवाला दिवे वगैरे पण लावायचे. तर स्वयंपाक झाला माझा. इथं कुकरमध्ये भात आणि इथं कोरडे पापड तळून ठेवलेत. आमटी पण झाली, गुळवणी पण झाले. आता थोडेसे भांडे आहेत, तर तेवढे भांडे घासून घेते, मग नंतर पूजेची तयारी करायची. तर थोडेसे भांडे होते ते पण घासून घेतले. त्याच्यानंतर मग किचन वगैरे क्लीन करून घेतलं. आणि आता देवाला दिवा वगैरे पण लावलाय. तर होळीचे आपल्याला होळी पेटवायची, तर त्याचीच तयारी करते इथं. आणि चला मग होळी ते पेटून घेऊ आणि नंतर बोलते मग तुमच्यासोबत. तर इथं सगळ्यांनी मिळून आम्ही होळी पेटवून घेतली आणि त्याच्यानंतर मग पूजा वगैरे लगेच करून घेतली मुलांनी. पाय वगैरे पडले आणि मग लगेच नंतर जेवण वगैरे केली. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा होता नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता होळी वगैरे पेटून सगळं झालं आहे, देवाला निवद पण दाखवला आहे. तर पुन्हा भेटू मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता जेवण पण करायचे. चला मग बाय.